माननीय सी.पी. राधाकृष्णन यांच्या राज्यपाल महोदयांचं अभिभाषण, त्या अभिभाषणावरती होणारी चर्चा बघितली असता माननीय राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे त्या महाराष्ट्र राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण हे राज्य कसं प्रगतीपथावर नेणार आहोत त्याचं विजन देणारं हे डॉक्युमेंट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि माझ्या भाषणाच्या अंती या राज्यपालांच्या भाषणावरती माझं स्वतःचं मत काय आहे ते मी निश्चित व्यक्त करणार आहे. अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदय असं म्हणाले की माझं शासन राज्यातील अनेक जनतेची सेवा करताना राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, समाजसुधारक यांच्या उच्च आदेशाचे सदैव पालन करणार आहे. अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपाल म्हणाले, परंतु राज्यातील परिस्थिती काय आहे? मागील अनेक दिवसापासून आपण बघितलं तर माजी राज्यपाल कोश्यारी ते कोरटकर यांना महापुरुषाचा अवमान करण्याचे कंत्राट जणू काय त्यावेळच्या विद्यमान सरकारने दिलं आहे का, अशा पद्धतीची शंका आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये. त्याची कारणं आहेत, उदाहरणं आहेत. या राज्यामध्ये जे घडतंय ती वास्तव आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. महापुरुषाचा अवमान करणारे राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर शासनाने अद्यापपर्यंत काहीच कारवाई केली नाही. उलटतरची शासनाने त्यांना पोलीस बंदोबस्त दिला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या राज्याचं आमचं दैवत आहे. ज्या राजांकडे पाहून आदर्श पूर्ण जग आणि देश घेतो, पूर्ण देशामध्ये या संपूर्ण राजाबद्दल एक फार मोठा आदर आहे. त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं अपमानास्पद. अशा लोकांना या राज्यामध्ये प्रोटेक्शन दिलं जातं, हे दुर्दैव आहे आणि यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे होती, परंतु झाली नाही. हे मी आपल्याला सांगतो आणि आपल्या माध्यमातून मागणी करतोय की यांच्यावरती तात्काळ या ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करा आणि अटक करा, अशी माझी मागणी. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील पुतळ्याचं काम हे शासन केव्हा पूर्ण करणार याबाबतची देखील माहिती राज्याचे माननीय मुख्यमंत्री या राज्यपालाच्या अभिभाषणावर जेव्हा उत्तर देतील तेव्हा देखील त्यांनी या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, गेले अनेक टर्म या महाराष्ट्रामध्ये आम्ही बघतोय की अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि हिंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक याचा मोठा गाजावाजा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या शुभ हस्ते तिकडे शुभारंभ केला. करोडो रुपये या स्मारकासाठी आतापर्यंत खर्च केले गेले. मध्यंतरीच्या काळामध्ये या स्मारकाबद्दल नेमकं होतंय काय याची माहिती नाही. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबद्दल सातत्याने या ठिकाणी बोललं जातं. निवडणुका आल्या आणि आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आल्यानंतर अनेक नेते, मान्य राज्यकर्ते याबाबत बोलतात, परंतु या स्मारकाचं काम अद्यापही ठप्प आहे. हे राज्याच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आणि त्याचबरोबर परभणी येथील संविधानाच्या प्रतिमेची विटंबनाबाबत शासनाने काय नेमकं केलंय याची देखील माहिती या सभागृहासमोर येणं आवश्यक आहे. आणि शासनाने महापुरुषाबद्दलचं प्रेम ते केवळ राज्यपाल महोदय आपल्या भाषणामध्ये व्यक्त करतायत, परंतु राज्यपाल महोदय जरी व्यक्त करत असले तरी राज्यकर्ते आहेत, यांचं या संपूर्ण महापुरुषाबद्दलचं प्रेम हे वेगळे आहे. अगर यांना प्रेम असतं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती अपशब्द काढणाऱ्या सोलापूरकर आणि त्याचबरोबर कोरटकरवरती गुन्हा नोंदवून त्यांना या ठिकाणी अटक झाली असती, परंतु त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलेलं ही राज्याची अत्यंत निंदनीय बाब आहे आणि याचा मी निषेध करतो. अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी कर्नाटक सीमा प्रश्नाबद्दलचा उल्लेख केला. या कर्नाटक सीमा प्रश्नाबद्दल आज परिस्थिती काय आहे की या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्याला कर्नाटकात गेल्यानंतर मारहाण होते. मराठी भाषिकांचा मेळावा त्या ठिकाणी घेतला जातो, त्यावेळेला तिकडे असणाऱ्या मराठी भाषिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना कर्नाटक सरकारचे पोलीस त्या ठिकाणी धरपकड करतात. गेल्या अनेक वर्ष कोर्टात खटला सुरू आहे आणि मला माहिती आहे की यासाठी राज्य सरकार देखील प्रयत्न करते. त्या वेळेचं राज्य सरकार पॉझिटिव्हली या ठिकाणी कायदे तज्ज्ञ यांचा सल्ला घेऊन मोठमोठे काउन्सिल आपण त्या ठिकाणी उभे केले. परंतु आज सीमेवरचा प्रश्न असा आहे की कर्नाटक व्याप्त जो महाराष्ट्राचा भाग आहे तिथे मराठीची गळचेपी केली जाते. मराठी माणसावरती अन्याय होतोय आणि हा अन्याय दूर करण्यासाठी
मागच्या वेळेलापासून आम्ही सतत मागणी करतोय की कर्नाटक सीमा प्रश्न जेव्हा सुटेल तेव्हा सुटेल, परंतु हा भूभाग जो आहे तो आपण केंद्रशासित म्हणून जाहीर करा आणि त्यामुळे या भागातील मराठी माणसाला त्या ठिकाणी आपण न्याय देऊ शकू आणि मराठीचं आपण त्या ठिकाणी संवर्धन करू शकू, मराठी संस्कृतीचं जतन करू शकू. म्हणून माझी मागणी आहे की याबाबत माननीय राज्य सरकारने केंद्राकडे अशी शिफारस करावी, अशी मागणी राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलताना मी या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी असं राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये सन्माननीय राम कदम साहेब बोलत होते आणि राम कदम साहेबांनी या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये अनेक असे आरोप केले. त्यांनी एक गोष्ट या ठिकाणी सांगितली की माननीय उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षच बंद होता. अध्यक्ष महोदय, माझं आपल्याला सांगणं असं आहे की ह्या भाषणातील हा मुद्दा आपण पटलावरनं काढून टाका. त्यांनी खोटी माहिती दिली आहे. अध्यक्ष महोदय, सत्य परिस्थिती अशी आहे की माननीय उद्धव ठाकरे साहेब हे जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब पण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जर आपण बघितलं असेल तर मी आपल्याला सांगतो की फडणवीस साहेब हे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2023 मध्ये आरटीआय मध्ये जी माहिती उपलब्ध झाली त्या उद्धव ठाकरे यांच्या 2 वर्षाच्या काळामध्ये 793 कोटीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी वाढवली गेली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या 5 वर्षाच्या काळामध्ये 614 कोटीने वाढ झाली. हे सत्य आहे. आणि अशा वेळेला मान्य राम कदम साहेब या सदनाचे सदस्य असून जर खोटी माहिती देत असतील आणि खरं सांगतो की कोविडच्या काळामध्ये जास्तीत जास्त अर्थसहाय्य मुख्यमंत्री निधीतून यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात झालं, हे आरटीआयद्वारे आलेल्या माहितीद्वारे मी सांगतोय. हे जर मी खोटं सांगत असेल तर मला कोणीही याबाबत तुम्ही द्याल ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे. अध्यक्ष महोदय, हे सांगत असताना अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की राम कदम साहेब असं म्हणाले की रस्त्याची कामं. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते 14 ते 19 मध्ये, कदाचित ही कुठून माहितीने उपलब्ध केली मला माहीत नाही, पण त्यांच्या काळामध्ये जेवढी मदत मुख्यमंत्री सहायता निधीने केली मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केली असेल. हे कुठून आरटीआय हे मिळवतात आणि कुठे पटलं म्हणून मला आपल्याला विनंती आहे अशी कुठलीही चुकीची माहिती जाता कामा नये म्हणून तपासून घ्या आणि त्याच्यावर आपण कारवाई करा किंवा माहिती घ्या असं माझं मत आहे. तर नुसतं उगाच बाका वाजवण्यासाठी अशी कुठली चुकीची खोटी माहिती कोण देत असेल ना अध्यक्ष महोदय त्याच्यावर आपण माहिती घ्यावी आणि कारवाई करावी. माहिती तपासली जाईल आणि चुकीचं असेल तर पटलावरून अध्यक्ष महोदय, मी यासाठीच माहिती दिली की 2023 मध्ये आरटीआयद्वारे जी माहिती 2 वर्षासाठी उपलब्ध झाली त्या माहितीमध्ये आरटीआय मध्ये जी माहिती आली ती आपण तपासून घ्या. सत्य असेल तर तुम्ही पटलावर ठेवा, नाही तर काढून टाका. तपास पटलावरून जर सत्य असेल तर ठीक. त्यांनी असं म्हटलं होतं की मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद होता. बोला. त्यांनी असं म्हटलं होतं मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद होता आणि म्हणून मी ही माहिती दिली. बोला. अध्यक्ष महोदय, मी अजून एका गोष्टीचा उल्लेख करतो की या ठिकाणी रस्त्याची कामं ही पूर्ण आम्ही सिमेंट कॉन्क्रीटची मुंबई शहरामध्ये घेतलेली आहेत. सगळे रस्ते आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे करतोय. अशा पद्धतीच्या वल्गना या ठिकाणी झाल्या, परंतु त्यावेळेला सन्मानित सदस्य बोलत असताना मी एवढंच त्यांना सांगितलं की संपूर्ण रस्ते सिमेंटचे करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या जवळजवळ 12,000 कोटी रुपयाच्या ठेवी या आपण मोडल्या. जनतेचा पैसा आहे, परंतु आज परिस्थिती काय की ज्या ठेकेदाराला कामं दिली आहेत त्यांनी 25% ऍडव्हान्स उचलून देखील मुंबई शहरातील रस्त्याची अनेक कामं आतापर्यंत सुरू केलेली नाही आहेत. मुंबईच्या जनतेशी प्रतारणा केलेली आहे आणि मग या भ्रष्टाचारावरती माननीय मुख्यमंत्री महोदय कारवाई करणार का? मला स्पष्ट या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना अशी विनंती करायची आहे की आपण सगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं काढताय ना. मुंबई महानगरपालिकेतील या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला ठेकेदारांना दिलेली कामं 25% ऍडव्हान्स उचलला असेल आणि तो काम न घेता ज्यांनी काम केलं नसेल पैसे घेता यांच्यावरती कारवाई करा अशी माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 24-25 वर्षात बेरोजगारांना उद्योगाशी जोडण्यासाठी व रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी शासनाने जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ रोजगार मेळावा आयोजित केले व यामध्ये आतापर्यंत 19,000 उमेदवारांना रोजगार प्राप्त झाले व रोजगार उपलब्धतेचे प्रमाण राज्यात असलेल्या बेरोजगारांच्या संख्येच्या तुलनेने खूपच अल्प प्रमाणात आहे. हे खालील आकडेवारीनुसार सांगतो. मान्य राज्यपालांनी या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला, पण माझ्याकडे जी आकडेवारी आहे ही पण आरटीआय मार्फत माहिती घ्या. जर मी सरकारला चुकीची माहिती देत असेल या सदनामध्ये तर माहिती घ्या. माझ्याकडे माहिती अशी आहे की महाराष्ट्रातील विविध वयोगटातील बेरोजगार जर काय आहे तर 15 ते 19 वयोगटामध्ये 2018 ते 2019 मध्ये 14.93% आहे.
2019 ते 2020 मध्ये 10.60% आहे. 2021 ते 2022 मध्ये 11.5% आहे. 2022 ते 2023 मध्ये 10.90% आहे आणि 2023 ते 2024 मध्ये 10.28% आहे. अध्यक्ष महोदय, 30 ते 35 वयोगटातील देखील 2018-19, 2019-20, 2021-22, 2022-23, 2024-25 काय परिस्थिती आहे? 0.34% इतका बेकारीचा दर आहे. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी 45 ते 49 वयोगटातील जे काही दर आहेत ते देखील माझ्याकडे उपलब्ध आहेत 2018 ते 2024 पर्यंत. त्याची देखील परिस्थिती हीच आहे आणि 60 वयोगटामध्ये देखील आज 0.25 इतका 22-23 या काळामध्ये हा बेकारीचा दर आहे. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी आपल्याला एवढं सांगायचं आहे की एवढी बेकारी या राज्यामध्ये असताना आपण अशा पद्धतीच्या ज्या काही योजना या ठिकाणी सांगताय त्याच्यामध्ये 2014 साली युती शासन सत्तेत आल्यापासून ते अद्यापपर्यंत सरकारी नोकऱ्यामध्ये सुमारे 16% घट झाली हे आपण नाकारू शकणार नाही. राज्य सरकारी सेवेत सद्यस्थितीत सुमारे 2.25 लाख सरकारी पदे रिक्त आहेत. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यामुळे दरवर्षी 3% रिक्त पदाची भर पडते. यामुळे कर्मचाऱ्यावर मोठ्या प्रमाणात त्याच्या कामाचा बोजा आहे. भारतीय सेवेतील अधिकारी सेवानिवृत्त वयोगटात 60 वर्षे असल्याने त्याच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याची मागणी देखील कर्मचारी संघटनांकडून होते आणि याबाबत देखील या सरकारला निर्णय घ्यावा लागेल. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की 10 लाख युवकांना प्रशिक्षण देणं हे गरजेचं आहे. सध्या फक्त 1,23,000 लोकांना आपण प्रशिक्षण देतोय आणि प्रशिक्षित युवक नोकरीत कायम करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे शासनाने कायमस्वरूपी या युवकांना नोकरी देऊन कॉन्ट्रॅक्टी पद्धत जी आहे ती रद्द करावी आणि प्रशिक्षण कालावधी जो 6 महिन्याचा आहे तो वाढवून 2 वर्षाचा करावा अशी मी मागणी या ठिकाणी करतोय. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या या अभिभाषणावरती बोलत असताना एक गोष्ट या ठिकाणी निश्चित आहे की आज प्रदूषणाबाबत फार मोठा मुद्दा या मुंबई शहरामध्ये. मुंबईचं हवामान इतकं खराब आहे. मुंबई, पुणा, नाशिक, लोणावळा, खंडाळा या सगळ्या भागामध्ये जर आपण बघितलं तर पूर्णपणे धोक्याची चादर ही सकाळ संध्याकाळ असते. त्यामुळे लोकांचं आरोग्य बिघडलेलं आहे आणि ह्या पर्यावरणात होणारे जे बदल आहेत आणि मुंबई शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये नवी मुंबईपासून जी कामं सुरू आहेत इमारतीची, रस्त्यांची, यामुळे जो धुळीचं एक मोठं प्रमाण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. आणि मग अशा वेळेला पर्यावरणाच्या बाबत नेमकं आपण काय करणार आहोत? डीप क्लिनिंग हा एकच का पर्याय आहे का? डीप क्लिनिंगसाठी जो निधी दिला गेला तो पूर्णच्या पूर्ण खर्च झाला का? याच्यावरती आणखी उपाययोजना सरकार काय करणार आहे? ही आता काळाची गरज आहे. आणि म्हणून पर्यावरणाच्या दृष्टीने हे आरोग्याचा जो महत्वाचा विषय पुढे आलेला आहे. हवा जी अप्रदूषित होते आणि त्यामुळे प्रदूषित हवेवरती नेमकं आपण काय निर्बंध आणणार आहोत या सगळ्या गोष्टी देखील या भाषणामध्ये राज्यपालांच्या भाषणावर उत्तर देताना माननीय मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या जनतेला देणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाचा विषय जो होता की आज गणेश मूर्ती याच्यावरती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीवरती बंदी आणली गेली. आज सगळ्यात ऐरणीवरचा विषय आहे. आपल्याला माहिती आहे की मागी गणपती असतानाच 30 तारीखला सन्माननीय कोर्टाने त्याच्यावरती बंदी आणली. पर्यावरण विभागाने प्लास्टिकच्या ज्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आहेत त्याचं विसर्जन तलावात आणि समुद्रात करू नये असं सांगितल्यानंतर देखील अध्यक्ष महोदय शेवटच्या क्षणापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या विसर्जनाबद्दल कुठचीही व्यवस्था नव्हती. मुंबई महानगरपालिकेत अनेक वेळा अनेक मंडळांच्या विनंतीवरून मी आयुक्तांना फोन केले तरी प्रशासन डिम्म होतं. आजही अशी परिस्थिती आहे की उंच उंचच्या मूर्ती आहेत. हिंदुत्ववादी सरकार आहे, मी अनेक वेळा बोललो, पण आजही मोठ्या मोठ्या 15 फुटाच्या आहेत ना. मला पूर्ण तर करू दे ना, मी बोलतोय ना. अहो मी सांगतोय ते दुर्भाग्यपूर्ण काय सांगतोय. 14 फुटाच्या 15 फुटाच्या मूर्ती, 14 फुटाच्या 15 फुटाच्या मूर्ती हे आपल्याला भूषण नाही. आजही तिकडे असणाऱ्या ज्या काही सार्वजनिक उत्सव मंडळ आहेत मागी गणपती उत्सव त्यांनी विसर्जित केली नाहीत. त्यांनी मंडपात असेच ठेवले आहेत. याची व्यवस्था सरकारने करणं गरजेचं होतं. आणि म्हणून भाद्रपद महिन्यामध्ये गणपती आता येणार आहेत. आज तिकडे असणारे कारागीर, तिकडे असणारे रंगकर्मी, तिकडे असणारे मूर्तिकार यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. मंडळामध्ये एक प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष आहे आणि चिंता आहे. आणि अशा वेळेला सरकार नेमकी काय भूमिका घेणार आहे आणि सरकार अशा मंडळांना येणाऱ्या भाद्रपद महिन्याच्या गणपतीमध्ये गणेश भक्तांना आणि गणेश मंडळांना काय दिलासा देणार, त्याचबरोबर मूर्तिकार
हा एक मोठा भाग आहे। या राज्यामध्ये गणेश मूर्तीचं उत्पादन करणं आणि रोजगार देणं हा एक मोठी परंपरा आहे आणि त्यामुळे याबाबत सरकार निश्चित काय धोरण घेणार आहे याची देखील स्पष्टता राज्यपालाच्या अभिभाषणावर उत्तर देताना माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी करणं आवश्यक आहे। अध्यक्ष आमदार महोदय, अतुल भोसले साहेब, नाही माझा शेवटचा मुद्दा आहे। अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आहे, मला असं बंद करू नका, मी दुसरा माणूस बोलतो नाही, आमच्या तुमचा टाइम संपला, किती बोलणार तुम्ही? हो, कन्क्लूड तर करू द्या। आज बोला बोला. या मुंबईमध्ये अहो, किती बोलणार तुम्ही? या बाकीच्या या नाही मुंबईमध्ये ही विधानसभा आहे। संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतर हा महाराष्ट्र मिळाला। यशवंतरावांनी हा मंगल कलश दिल्लीहून या मुंबई महाराष्ट्रामध्ये आणला। या संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये आज मराठी माणसाचा मोठा वाटा आहे आणि मराठी माणसाच्या मोठ्या वाट्यामध्ये अध्यक्ष महोदय, मला थांबू नका, मला पूर्ण करू द्या। गिरणी कामगारांचा मोठा वाटा आहे। आज गिरणी कामगार घरं नाही आहेत, त्यांना नवी मुंबईला 9 लाख रुपये भरून घरं द्यावी लागतात। पंतप्रधान आवास योजनेमध्ये 2.5 लाखामध्ये आपण घरं देतोय। या सगळ्या गिरणी कामगारांना नवी मुंबईला येत आहेत, त्यांना याच मराठी माणसाला मुंबईमध्ये आपण घरं द्या आणि पंतप्रधान आवास योजनेची जी किंमत आहे 2.5 लाख, त्या किमतीमध्ये गिरणी कामगाराला घरं द्या अशी माझी मागणी आहे। आज हा सगळा कामगार इकडे आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय, सरकार मात्र ढिम्म आहे। म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की राज्यपालाच्या अभिभाषणात बोलता असताना हा मुद्दा मी उपस्थित केलाय आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबत गिरणी कामगारांना न्याय द्यावा आणि मराठी माणसाचा टक्का जो घसरतोय तो सावरायचा असेल तर गिरणी कामगारांना घरं देखील याच मुंबई शहरामध्ये द्या अशी माझी मागणी आहे। अतुल भोसले